तर नमस्कार मित्रांनो, तर आपण आता चाललो आहे कांदे आणायसाठी गावी. तर आपण गाडी काढली, टी शर्टवरती चाललो आहे आणि आपली चड्डी मामाच्या इथं लोक जातात सूटबूट घालून, आपण जैसे ते वैसे. मग इथून निघालो, बोललं चला गाडी काढू. बोललं चला समृद्धी महामार्गाचं लय नाव ऐकलेलं, बोललं चला आज समृद्धी महामार्गाने जाऊ. कोण नव्हतं सोबत, एकटाच होतो, त्याच्यामुळं गाडी काढली समृद्धी महामार्गावरून. गाडी एवढी उडायला लागली बोललं बाप रे बाप, हा नसता बांधला तरी चालला असता. नाही बघा, पण बोललं जाऊ द्या, चला टाईम वाचतोय बघा. मग काय रपारप गाडी काढली. बोललं चला जेवढं होईल तेवढं फास्ट जाऊ, परत नंतर सकाळी आपल्याला खूप काम करायचं आहे. मग गेलो, बोललं चला. आलो गावच्या रस्त्यावरती, बोललं चला बघूया. आणि पावसाचं वातावरण पण झालं होतं. बोललो आता काय, मे महिना पण नाही अजून आला आणि पाऊस कसा काय चालू होते, आता काय करायचं. बोललं चला ठीक आहे. मग तिथून आपलं बोललो चला निघूया. तर विजा वगैरे कडकडायला लागल्या. मी बोललो जाऊ द्या, आपल्या नशिबात नाही, आपल्याकडे मोबाईलमध्ये रेकॉर्ड होणार नाही एक पण वीज कडकताना. पण बोललो चला बघू, जर चुकून झालं तर बरंच होईल. म्हणून काय थोडीशी गाडी स्लो केली आणि आपल्या इथला हायवे रोड एकदम भारी रोड आहे. एवढा भारी रोड की गाडी अक्षरशः 10च्या स्पीडने चालवायला लागली. बोललं चला जाऊ फटाफट गाडी लावतो, पार्किंग करून झोपून घेऊ. बोललो आता गाडी चालवून त्याला वैताग आलाय. अरे हे काय, अरे बापरे. चला फायनली एक तरी व्हिडिओमध्ये थोडं तरी रेकॉर्ड झालेलं आहे. तर बोललो आता काय. सकाळी उठलो, मी बघा आपली धन्नू. बोललो बघावं जरा, हे बघा कमेंटमध्ये सांगा तुमच्या मामाचं गाव कसं आहे. हे आमच्या मामाचं गाव. नंतर बोललो चला हे चिंग्या बघू. तेवढ्यात मामाचा पोरगा आला, बोलतो चल दूध काढायला. मी बोललो मी नाही काढा, तूच काढ. मग काय ती पण मस्त लूक द्यायला लागली. बोललं चला हिचे पण 1-2 शॉट घेऊन टाकू. मग तिथून बोललं चला एक मामाचा ट्रॅक्टरचा पण नवीनच घेतला मामाने ट्रॅक्टर. बोललं चला काय झाडी, काय झुडपे, काय डोंगर दाखवू बोललो आमच्या मामाच्या गावचा. मग निघालो, बोललं चला बघूच. तर बघा मित्रांनो कसं दिसतंय सगळं वातावरण. हे आमचे आप्पा. जुनं झालंय मंदिर पण ठीक आहे, खूप भारी. बोललं थोडेसे हे कोणतं फळ आहे लोकांना तर माहितीच आहे. हे नारळाचं झाड आहे. आता कमीत कमी 5 वर्ष झाले पण अजून काही नारळ आले ना त्याला. ही विहीर. बोललो चला कांदे नाही, कमीत कमी डोंगरांचा तरी व्हिडिओ काढू. मग आलो भुईमुंगाच्या वावरात. तिथून बोललं चला आता चालत जाऊ आपण छोट्या मामाकडं खालच्या. बघताच हे झाड दिसलं. बोललं अरे वा लय भारी. नंतर बोलले तिकडे गेलेलो, बोललो बकऱ्या बिकऱ्या बघू. ते ही दिसला बिटन, एकदम तगडा होता. बोलले आता बिटन पाळायला चालू केलं. बोललं चांगले. त्याला बोललो गावठी कुठे, अरे गावठी बघितल्याशिवाय गावी आल्यासारखं वाटत नाही. तो बोलला आहे. बोललो कुठे दाखव जरा बघू दे. तो बोलला ते बघ तिकडं लावले. बोललं चला बघवा. अरे बोललं हा. बोललं हे गावठी. हे बघा हे एकदम वेगळं आणि ह्या एकदम वेगळ्या राहतात. बोललं गावठी असतं. हे बघा 1 तिथं 2 तिथं. पण तसंच गावठी नाही, गावठी एकत्र म्हणजे एकत्र. हे आमचे मामा. नंतर मग बोललो मामाला, बोललो मामा काही विकायचं आहे काय. तर बोलले ना अजून तर 2च महिन्याचा आहे. बोलले ठीक आहे चालेल. मग तेवढ्यात दिसले कांदे. बोललं आयला आपण तर कांदेच आणायला आले. मग काय झटपट मामासोबत बोललो मामा कांदे द्यायचे का. ते बोलले हा द्यायचे. त्याच्यानंतर मग आपण कांद्यांचा रेट ठरवला. बोललो आता काय करायचं, गाडी तर इथे एवढा वावरात येणार नाही. मग ते बोलले ट्रॅक्टरने नेऊ. बोललो चला. कोणी आणून दिल्या, कांदे भरायला चालू केले. बोललं चला बघू
कशी आहे कांदे. बोललो क्वालिटी तर दिसते थोडी चांगली. बोललो ठीक आहे जाऊ द्या. ऊन होतं त्याच्यामुळं मग सावली गेली. कांदे भरायचे मामाचे काम चालू होते. नंतर मग टारलीमध्ये टाकले गोण्या. रात्र झाली होती. मुलायला तर एवढं रात्रीचं कोण उचलत बसेल. बोललं जाऊ द्या बाकी मग सकाळी उचलो. तर एवढ्या गोण्या घेतल्या ट्रॅक्टरमध्ये टाकलं. बोललं चला घराकडे नेऊ ट्रॅक्टर. आणि वरतून पाऊस पण बारीक बारीक यायला लागला. हे बघा तो एक कांदा भरला. हा एक दुसरा कांदा आहे. क्वालिटी कशी वाटते बघा तुम्ही सांगा मित्रांनो कमेंटमध्ये. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर मग आपण विचार केला. बोललं चला आपण काहीतरी नवीन बघूया. बोललो चला आता फटाफट रात्र झाली. फटाफट मग हे सगळा माल इथं झाकून ठेवला. आणि पावसाची शक्यता जरा जास्तच वाटायला लागली. त्याच्यामुळं मग टारली घेतली भरून आणली घराजवळ. बोललं चला याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. मामाचा पोरगा बसला. तो बोलला आपण बसूया गाडी. तर मी बोललं चला ड्रायव्हर असेल तर बसून दाखव. मामाचा पोरगा बोलला अरे त्याच्यात काय रोजचं आहे माझं. मी बोललं चला. तर बोललो चला बघूया आपण कसं भरते कशी लावतो गाडी. बोललं त्याने एकदम कट टू कट काढली गाडी. ती पण रिवर्समध्ये. सरळ तर ट्रॅक्टर कोणी पण चाललं. रिवर्स जो चालवतो तोच खरा ड्रायव्हर. बोललं रे वा रे वा पट्ट्या. ह्याला म्हणतात ड्रायव्हर की. मग नंतर बोललो आता चला गाडी झाली लावून. तर बोललो आपण सकाळी लवकर झोपून घेऊ. सकाळी लवकर उठू आणि मग ट्रॅक्टर बाहेर घेऊन जाऊ आणि कांदे गाडीमध्ये क्रॉसिंग करून घेऊ. कारण की ह्या आपल्या गाडीमधनं इथून जाणार नाही रस्ता खराब असल्यामुळं. बोलू नको. त्याच्यानंतर मग गाडी रिवर्स लावली. बोललं आता फटाफट झोपून घ्या. एवढ्याच सकाळ उजाडली. बोललं आता चला सकाळचं काहीतरी करू नियोजन. तर तुम्ही हादरून जाशाल. सकाळी तर वेगळाच कार्यक्रम झाला. तो दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं बघा. मी प्रॉपर गाडी लागून गेली रिवर्स. विचारते वर लागली का. बोललं नाही लागली पण गाडी बरोबर लागली. आणि हे काय सकाळी झाला इथं रस्त्याचा वाद. मी बोलला आईला माझे तर कांदे आतमध्ये अडकले. आता कांदे बाहेर काढायचे कसे. आता XYZ त्यात काय आहे काय नाही. सगळे घरातलेच नातेवाईक आहे. त्याच्यामुळं आपण पाहुणे असल्यामुळं आपण काय मध्ये बोलू शकत नाही. आपण विचार केला फक्त आपल्या आता कांदे कसे बाहेर काढायचे. तर त्याच्यानंतर मग बोललो बघू चला. हे बघा तर रस्ता बंद झाला होता. बोलला आता ट्रॅक्टरने आणायचे तर आणायचे कसे. पण त्याच्यानंतर मग साहेबांना रिक्वेस्ट केल्याच्यानंतर साहेबांनी आपल्याला बोलले की ठीक आहे तुमची गाडी देतो काढून. त्याच्यानंतर मग सर्वांनी समंजसपणाने रस्ता चालू केला व कांद्याची गाडी मला बाहेर काढायला भेटली. लोड केला. त्याच्यानंतर बोललो आता चला. बोललो आपण निघूया. बोललो आता तर काय व्हिडिओ लय काढण्यात मजा नाही. पण बोललो जाऊ दे चला टाईमपास म्हणून आपण काढत बसतो व्हिडिओ. आपल्याला गावकीच्या भांडणामध्ये आपलं काय पडलं नाही. आपण पडलो पाहुणा माणूस. मग काय आपल्याला सहकार्य केल्यामुळे आपली गाडी भरली लोड झाली. मग आपण